महेंद्रसिंग धोनी की रोहित शर्मा, IPL मधील सर्वात जास्त यशस्वी कर्णधार कोण? चला पाहू. रोहितने 2008 मध्ये डेक्कन चार्जर्स कडून तर धोनीने 2008 मध्ये CSK कडून IPL मध्ये पदार्पण केले. दोघांनीही आपापल्या संघांकडून 250 पेक्षा जास्त सामने खेळले असून कर्णधार म्हणून दोघांकडेही प्रत्येकी 5 IPL ट्रॉफी आहेत. एकट्या रोहित शर्माच्या IPL करिअर मध्ये 130च्या स्ट्राईक रेटने 30च्या सरासरीने तब्बल 6200 पेक्षा जास्त धावा आहेत. तर महेंद्रसिंग धोनीच्या 135च्या स्ट्राईक रेटने 38च्या सरासरीने 5200 पेक्षा जास्त धावा आहेत. IPL मध्ये शतकांबद्दल बोलायचे झाले तर रोहित शर्माचे 1 शतक आणि 40 अर्धशतके आहेत. तर महेंद्रसिंग धोनीचे एकही शतक नसून 25 अर्धशतके आहेत. त्याचबरोबर IPL मध्ये विकेट किपर म्हणून धोनीच्या 300 पेक्षा जास्त स्टंपिंगही आहेत. रोहित शर्मा आपल्या आक्रमक प्लॅनिंगसाठी तर महेंद्रसिंग धोनी आपला शांत स्वभाव आणि खेळाडूंवरती ठेवलेल्या विश्वासासाठी ओळखला जातो. रोहित शर्माने आजपर्यंत मुंबईसाठी तब्बल 5 IPL फायनल्स खेळले आहेत, ज्यातील 5ही जिंकले आहेत. तर महेंद्रसिंग धोनीने तब्बल 10 फायनल्स खेळले आहेत, ज्यातील 5 जिंकले आहेत. यामुळे IPL फायनल्स मध्ये जरी रोहित शर्माचा सक्सेस रेट जास्त असला तरी धोनीच्या नेतृत्वाखाली त्यांच्या टीमच्या खेळीमध्ये एक सातत्य दिसून येते. या दोघांमधील खरंच वरचढ कोण आहे हे सांगणे खूपच अवघड आहे. पण या दोघांमधील सर्वात जास्त यशस्वी कोण हे ठरवण्यासाठी तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये वोटिंग करू शकता.